नमस्कार मित्रांनो, गोवर्धन क्लासेस स्टडी इन मॅथमॅटिक्समध्ये मी धनश्री पाटील आपल्या सर्वांचं स्वागत करते. आजच्या लेक्चरची सुरुवात आपण गणेश वंदनाने करणार आहोत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. आपण आत्तापर्यंत 2 चॅप्टर पाहिले, नंबर सिस्टम 1, नंबर सिस्टम 2 आणि त्यानंतर आपण तिसरा चॅप्टर HCF आणि LCM पाहत आहोत. मग त्यामध्ये डिव्हिजिबिलिटी टेस्ट का घेतली? HCF LCM येण्यासाठी आपल्याला फॅक्टर आणि मल्टिपल्स यावे लागतात, कारण HCF मीन्स हायेस्ट कॉमन फॅक्टर, LCM मीन्स लोएस्ट कॉमन मल्टिपल. आणि जर आपल्याला फॅक्टर आणि मल्टिपलच जर फाईंड करता येत नसतील तर आपण HCF LCM सोडवू शकत नाही. HCF LCM मग त्यामध्ये आणखीन काय पार्ट होतो? डिव्हिजिबिलिटी यावी लागते. डिव्हिजिबिलिटी आली की आपलं काम आणखीन सोपं होऊन जातं आणि आपण स्पीडनी सॉल्व करतो एक्झाम्पल. डिव्हिजिबिलिटी खूप आहेत, 2 to 12 डिव्हिजिबिलिटी आहेत आपल्याकडे आणि त्या पाठ करणं, त्या लक्षात ठेवणं खूप अवघड जातं. पण मी एक्झाम्पल थ्रू तुम्हाला एक हिंट दिलेली आहे आणि त्यानुसार आपण ते लक्षात ठेवतो आहे. सेंटेन्स लक्षात ठेवण्यापेक्षा जर आपण त्याची प्रॅक्टिस केली तर ते आपल्या पटकन लक्षात राहतं आणि जेव्हा आपण स्वतः एक्झाम्पल घेऊन प्रॅक्टिस करतो ते आपल्या खूप माइंडमध्ये डीपपर्यंत बसतं आणि आपल्याला ते आठवतं. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. पेपर सोडवताना, एक्झाम्पल सोडवताना आपल्याला ती टेस्ट आठवते, हे खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे, आपण आत्तापर्यंत 2, 3 and 4 ची डिव्हिजिबिलिटी पाहिली. त्यामध्ये आपण 1 डिजिट, 2 डिजिट, 3 डिजिट अँड 4 डिजिट या प्रकारे एक्झाम्पल घेतले. कसे घ्यायचे, कसे ओळखायचे ते सांगितलं आणि त्याच प्रकारे आपण पुढच्या डिव्हिजिबिलिटी पण पाहणार आहोत. आता पाहूया डिव्हिजिबिलिटी टेस्ट बाय 5. त्याचा रूल आहे, अ नंबर इज डिव्हिजिबल बाय 5 इफ द डिजिट इन द वन्स प्लेस ऑफ अ नंबर इज आयदर 0 or 5. कोणत्याही नंबरच्या युनिट प्लेसला, वन्स प्लेसला जर 0 किंवा 5 असेल तर तो नंबर डिव्हिजिबल बाय 5 असतोच असतो. ठीक आहे, इतकं सोपं आहे हे. 5 ची डिव्हिजिबिलिटी खूप इझी असते, ती आपल्या पटकन लक्षात राहते. 1 डिजिट ऑब्वियसली ओनली 5 इज अ 1 डिजिट नंबर आहे. 2 डिजिटमध्ये आपल्याकडे 10 to 99 नंबर आहेत. त्यामध्ये 0, 5 युनिट असणारे सगळे नंबर 5 ने डिव्हिजिबल होतात. 20, 35, 50, 75, 90, 70, 85 असे तुम्ही नंबर लिहून प्रॅक्टिस करू शकता. नंबर लिहायचे आहेत. नंबर लिहिल्यामुळं तो रूल रिमाइंड होतो आणि आपल्या लक्षात राहतो. पाठ करण्यापेक्षा, घोकमपट्टी करण्यापेक्षा हे खूप काम सोपं आहे. ठीक आहे, 3 डिजिटमध्ये पुन्हा तेच, युनिट प्लेसला 0 किंवा युनिट प्लेसला 5 घ्यायचे आहेत आणि नंबर आपण तयार करायचे आहेत. कोणताही नंबर तुम्ही घेतलात आणि त्यामध्ये 0 किंवा 5 लिहिलं, युनिट प्लेसला 0 किंवा 5 लिहिलं तर तुमचा नंबर तयार होऊन जातो. 4 डिजिटमध्येही पहा, तुम्ही नंबर घेत जायचं आहे आणि नंबर करत जायचं आहे. ठीक आहे, अशा प्रकारे याची खूप सारी प्रॅक्टिस करायची आहे. रोज अर्धा तास जरी या पॉईंट्सचा तुम्ही स्टडी केलात रोज, तर 1 वर्षात तुमचं मॅथ्स जिथं आहे तिथून प्रोग्रेसिव्ह दिसणारच तुम्हाला खूप ग्राफ चेंज झालेला दिसेल तुमचा. ठीक आहे, नेक्स्ट वन डिव्हिजिबिलिटी टेस्ट बाय 6. 6 इज इक्वल 2 into 3. सो अ नंबर इज डिव्हिजिबल बाय 6 इफ द नंबर इज डिव्हिजिबल बाय बोथ 2 and 3. 6चे फॅक्टर आहे 2 आणि 3. प्राईम नंबर आहे 2 आणि 3. जर कोणत्याही नंबरला 2नी सायमल्टेनियसली 2 आणि 3नी डिव्हिजिबल होत असेल तो नंबर, तर आणि तरच तो 6ला काय असतो, डिव्हिजिबल असतो. इतका सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे. पण एक्झाम्पल सॉल्व करताना प्रॉब्लेम. मग आपण एक्झाम्पलच सॉल्व करूया. टेस्टचा रूलही लक्षात राहतो आणि एक्झाम्पल सॉल्व करणंही सोपं राहतं. 1 डिजिट नंबर ऑब्वियसली ओनली 6 इज अ 1 डिजिट नंबर. 2 डिजिट नंबर मी इथं घेतलेले 48. ओके, 3 आणि 2 दोन्हीची टेस्ट आपल्याला अप्लाय करून पाहायची आहे. पहा, 48 आपण 3चा रूल अप्लाय करूया. 2चा रूल अप्लाय करणं खूप सोपं असतं. 2ची डिव्हिजिबिलिटी काय सांगते? युनिट प्लेसला 0, 2, 4, 6, 8 असतील तर त्या नंबरला 2ने डिवाईड होतं. इथं आपल्याकडे 8 आहे म्हणजे हा नंबर 2ने डिवाईड होतोच होतो. ठीक आहे, मग आता पाहूया 48ची 3चा रूल अप्लाय करूया. 3चा रूल सांगतो डिजिटची सम करायची आहे. 4 + 8 12. त्या समला 3ने डिवाईड करायचं आहे. 3
4 are 12, 0 remainder here. That means 12 is divisible by 3. जर 12ला 3ने डिवाइड होतं तर 48ला होतं. म्हणजे आपली नोट अशी तयार होईल, 48 is divisible by 2 and 3. That mean 48 is divisible by 6. दोन्ही 2 आणि 3च्या दोन्ही नंबर्सनी डिव्हिजिबल होत असेल तो नंबर तरच 6ने तो डिव्हिजिबल होतो. पुन्हा इथं नेक्स्ट एक्झाम्पल घेऊयात. बघा 32 घेतलेला आहे, युनिट प्लेसला 2 आहे, हा नंबर 2ने डिवाइड होतो. 3ची टेस्ट आपल्याला अप्लाय करायची आहे. 3 + 2 5, 5ला 3ने डिवाइड करायचं आहे, रिमाइंडर 2 राहतो. 32 हा 5ला डिव्हिजिबल होत नाही, म्हणजेच 3 हा 32ला डिव्हिजिबल होत नाही. 5 इज नॉट डिव्हिजिबल बाय 3. ओके, म्हणजेच हा नंबर 32ला 2ने डिवाइड होतं पण 3ने होत नाही. 32 इज नॉट डिव्हिजिबल बाय 3 बट डिव्हिजिबल बाय 2. अशा वेळी नॉट डिव्हिजिबल बाय 6 राहतं. 32 इज नॉट डिव्हिजिबल बाय 6. कोणतीही एकच 2 आणि 3 मधली कोणतीही एकच जर टेस्ट अप्लाय होत असेल तर तसं चालत नाही. दोन्ही सायमल्टेनियसली 2 आणि 3च्या दोन्ही टेस्ट त्याला अप्लाय झाल्या करताना आपले डिव्हिजिबिलिटी टेस्ट ओके आली पाहिजे, तर आणि तरच डिव्हिजिबल बाय 6 राहतो तो नंबर, अदरवाईज राहत नाही. ठीक आहे, नेक्स्ट पाहूयात आपण 3 डिजिट नंबर घेऊया. तुम्ही नंबर घ्यायच्या आणि प्रॅक्टिस करायच्या, तुमच्या लक्षात येईल खूप फरक पडतो. आपला अभ्यास करण्याची पद्धतच लिटरली चेंज होऊन जाते. ठीक आहे, 3 डिजिट नंबर घेतले मी. 132 हा नंबर घेतलेला आहे. अगेन युनिट प्लेसला 2 आहे, या नंबरला 2ने डिवाइड करता येतं. 3ची टेस्ट आपल्याला यूज करायचे. 1 + 3 + 2 6. 6 divisible by 3, yes, is divisible by 3. 6 divisible by 3. That means 132 is divisible by both 2 and 3. Okay? म्हणजेच 132 is divisible by 6. ठीक आहे, नेक्स्ट पाहूया. 407. 7 आहे, ऑड नंबर आहे, हा डिव्हिजिबल बाय 2 नाही आहे. ॲडिशन करूयात. 3ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट यूज करूयात. 4 + 0 + 7 11. 11 इज नॉट डिव्हिजिबल बाय 3. दॅट मीन 407 इज नॉट divisible by 2 and 3. That mean 407 is not divisible by 6. Okay. 4 डिजिट नंबर पाहूयात आपण आता. 4 डिजिट नंबर मी घेतलेला आहे 8735. यामध्ये 5 आहे, हा नंबर 2ने डिवाइड होत नाही. 3ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट यूज करूयात. 8 + 7 + 3 + 5 total 23. 23 is not divisible by 3. That means 8735 is not divisible by 2 and 3. That means 8735 is not divisible by 6. Next one example 9201. 1 आहे, 2ने डिवाइड होत नाही. 3ची कसोटी आपण टेस्ट यूज करूया. 9 + 2 + 0 + 1 टोटल 12. 12 is divisible by 3. Okay, that means 9201 is divisible by 3 but not divisible by 2. एका नंबरला डिवाइड होतं, एका नंबरने डिवाइड होत नाही, त्यामुळं 9201 इज नॉट डिव्हिजिबल बाय 6. अशा प्रकारे डिव्हिजिबिलिटी टेस्ट आपण 12पर्यंत घ्यायचे आहेत. सगळ्या टेस्ट मी तुम्हाला 1 डिजिट, 2 डिजिट, 3 डिजिट्स,
4 डिजिटमध्ये करून सांगणार आहे. तुम्ही त्याची प्रॅक्टिस करा, सेपरेट एक्झाम्पल घ्या. प्रत्येक पॉईंटमध्ये तुम्ही 50 एक्झाम्पल जर घेतले तर तुम्ही पाहाल, तुम्ही नंबर बघितल्याबरोबर सांगू शकता हा नंबर कोणत्या नंबरने डिवाईड होतो आहे. तुम्ही याची प्रॅक्टिस करा आणि मग त्याचे रिझल्ट्स पहा. अशाच प्रकारे माझी व्हिडिओ पाहत राहा. डू द लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू सो मच.